नमस्कार शेतकरी मित्रांनो. एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती गोष्ट आज आपण बोलणार आहोत, जे की विधिमंडळात घडते. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांनी बोलणं सोडून आता थेट राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काही मुद्दे मांडले. आता महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री नाहीत का, उपमुख्यमंत्री नाही आहेत का, किंवा मुख्य कृषी मंत्री नाही आहेत का? त्यांनी या गोष्टींवर उत्तरं देणं गरजेचं होतं. ज्यावेळेस आता याच्यामध्ये खूप काही मुद्दे त्यांनी मांडले, सगळे मुद्दे त्यांच्या बाजूने मांडले. कुठले कुठले मुद्दे मांडले? अक्षरशः खोटे मुद्दे, कागदोपत्री मुद्दे त्यांनी दाखवले. कुठले मुद्दे दाखवले? कशा पद्धतीने धानाचा बोनस असो, पीक विम्याचा विषय असो, अतिवृष्टीचा विषय असो, पीक विमा जो काही नवीन योजना चालू केली तिचे निकष असो, या सगळ्यांवर ते बोलले. अगदी थोडक्यात आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब देखील करून ठेवा. असेच महत्त्वाचे मुद्दे आपण मांडत असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, बघा अक्षरशः खोटं बोलताना येते दिसले. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आहे, BJPचं सरकार आहे, सरकार अतिशय प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नानुसार शेतकऱ्यांना एवढी काही मदत देऊन टाकली की जे मागच्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, त्या आत्महत्यांचं प्रमाण खूप काही प्रमाणात कमी झालं आहे. यांना लाजा वाटायला पाहिजे. आज शेतकरी मरमर मरतोय, दिवसाला अगणित एवढ्या आत्महत्या करताय आणि मग मध्येच कुठेतरी नाना पटोले उठले. त्यांना ही गोष्ट पचली नाही. त्यांनी स्पष्ट तिथे बोलायला लागले की जो आकडा तुम्ही सांगताय, ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी करताय ते चुकीचं आहे. आणि मग त्यांचे जे की स्वतःला काहीतरी एक महत्त्वाचा नेता समजणारे म्हणजेच राहुल नार्वेकर, ओके, तर राहुल नार्वेकरांनी तिथे लगेच नाना पटोलेंना थांबवलं. आता नाना पटोलेंना थांबवलं, तुम्ही असे होते तसे होते आणि मध्येच मग म्हणून म्हणजेच एकनाथ शिंदे तिथे मध्ये आले आणि एकनाथ शिंदेंनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताय, नाना पटोले मध्ये बोलताय, नाना पटोलेंना तुम्ही समज द्या. अक्षरशः म्हणजे सौम्य गुंडगिरी तिथे आपल्याला बघायला मिळाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विम्यासंदर्भात त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही आधीचे निकष होते ते निकष आम्ही चेंज केले. का चेंज केले? तर आधीच्या निकषांमध्ये देखील सगळ्यात जास्त जी काही भरपाई मिळाली ती जास्त भरपाई मिळाली कुठली? की पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर, जी की त्यांनी आता लागू केली. आणि जर बघायला गेलं तर सगळ्यात कमी जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली ती म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर, आणि जास्त नुकसान भरपाई मिळाली होती ती म्हणजे जो काही आपल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या निकषाच्या आधारावर, ज्या ट्रिगरच्या आधारावर शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळाली होती. अतिशय खोटं बोलताना दिसले. दुसरं म्हणजे, आणि म्हणूनच आम्ही ती ट्रिगर चेंज केले आणि म्हणूनच आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आम्ही ते देतं. दुसरं म्हणजे पीक विमा कंपनी काही स्वतः घरातून पैसा देत नाही असं त्यांनी सांगितलं. पीक विमा कंपनीला पैसा देतं ते शासन. किती म्हणजे शासन पैसा देतं, आणि शासन काही घरातनं पैसा देतं? शासन काही घरातनं पैसा देतो का? शासन शेतकऱ्यांकडून देखील वसूल करतोय, शासन इतर लोकांकडनं देखील वसूल करतोय, सर्वसामान्य जनतेचा टॅक्सने ते पैसे वसूल करताय. घरातनं देत आहे? नाही देते. या गोष्टी यांना समज नाही. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धानाचा बोनस. बघा, धानाचा बोनस आम्ही एवढा काही वाटला, बापरे, 2-3 टप्प्यांमध्ये वाटला आणि एकमेक शेतकऱ्याला 40,000 ते 45,000 रुपयांपर्यंत आम्ही तिथे मदत केली. एवढी मदत तुम्हाला मिळाली का? मला तर नाही मिळाली. तुम्हाला मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण की अतिशय खोटं बोलताना नाही दिसले आणि हे अतिशय चुकीचे आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याची जडणघडण होत असताना दिसत आहे, याला कारणीभूत काय? तर याला कारणीभूत ते सरकार. या सरकारने अतिशय BJP मोदी आणि सगळंच गेलं दर्याकिनारे असं झालं. म्हणूनच आज महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे. एकीकडे आता बच्चू कडू यांची पदयात्रा चालू आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांनी या सरकारला शेतकरी तर निवडूनच देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही मशीन होते EVM त्याची कमाले. बाकी आता भविष्यात अजून काय काय बघायला मिळणार आहे? आज हे राज्यमंत्र्यांना बोलायला लावत आहे. उद्या उठून यांचे जे काही सेवक असतील त्या सेवकांना सांगतील की चला तुम्ही बोला, आम्हाला वेळ नाही, किंवा आमचं पद मोठं आहे, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, आम्ही ते बोलणार नाही. म्हणजे अतिशय सगळ्या ज्या काही नियम आहेत
जे काही नियम आहेत ते नियम धाब्यावर बसवायला इथे चालू आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.